हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. सो आपण आज पुन्हा एकदा तलाठी संदर्भात जे पण घोटाळा झालेला आहे किंवा जो पण इश्यू चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जे 9 ते 10 लाख जे विद्यार्थी ज्यांनी पेपर दिलेले आहे त्यांच्यासाठी एक जे स्लाइड तुम्ही बघून घेतली, तुम्हाला समजून गेली स्लाइडमध्ये काय आहे की एक आपला जो मुद्दा आहे, आपल्याला एक संपूर्ण महाराष्ट्रात एक चर्चा जे घडवायची आहे किंवा आंदोलनासंदर्भात तुम्हाला गोष्टी समोर आणायच्या आहे, तो पॉइंट आहे एक परीक्षा, एक पेपर आणि एक दिवस. ज्या पद्धतीने तलाठीमध्ये 1 महिना पूर्ण पेपर चालले, या एका महिन्यामुळे नॉर्मलायझेशन हा कन्सेप्ट सर्वांना माहिती झाला की हे असं काहीतरी होते. विद्यार्थ्याला 200 पैकी 200च्या वर मार्क मिळत आहे. संपूर्ण मला असं वाटतं की याच्यामध्ये 90% विद्यार्थी म्हणजे 100% काही प्रॉब्लेम नाही, जे झालेले आहे याचा स्कोर चांगला आहे ना, त्यांना पण भीती आहे आज की या भरती होते की नाही ही वाली. म्हणजे झालं असं आहे शेवटी की एक दिवस पेपर न घेतल्यामुळे पेपरची व्हेरायटी चेंज झालेली आहे आणि नॉर्मलायझेशन जो कन्सेप्ट आहे, आता एक सर्वांना सांगतात पेपर टफ असेल तर मार्क वाढेल, पेपर सोपी असेल तर मार्क कमी होईल, असं काहीतरी त्याचा एक जो पण आहे बघा, त्या संदर्भात काही फॉर्म्युला आहे जे पण असेल. पण 200 पैकी 200च्या वर मार्क देणे हे तर कम्प्लिटली रॉंग आहे. सेकंड पॉईंट, ठीक आहे 200च्या वर मार्क आहे, ठीक आहे आम्ही मागू काहीतरी प्रोसेस नवीन आहे बा आमच्यासाठी, पण त्या विद्यार्थ्याला एका दुसऱ्या एक्झाममध्ये जी की फॉरेस्ट जे चिल्लर एक्झाम आहे त्यात तिला फक्त 54 मार्क आहे, त्या एका व्यक्तीला फक्त 60 मार्क आहे, 66 मार्क आहे. मग हे जो जे विद्यार्थी बघत आहे या सर्व गोष्टी जे मार्क संदर्भात बघत आहे, तर मग याच्या संदर्भात एखादा व्यक्ती, एखादा शिक्षक किंवा जे विद्यार्थी आहे, जोपर्यंत आपण या संदर्भात सामोर येणार नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना सामोर सुद्धा याच गोष्टी फेस करावं लागणार आहे. आणि सामोर असं होऊ शकते की MPSCने जर म्हटलं की बाबा आम्ही या एक्झाम घेत नाही, जसं आता चालू आहे, तर शेवटी तेच होणार आहे ऑनलाईन संदर्भात. मग दुसरा मुद्दा मी इथे मांडलेला बघा, सरळ छळ सेवा. आणि हा टॉपिक मला एक नाव हे दिवशा वाटलं मला की हिचं नाव आता सरळ सेवा नाही, हिचं नाव काय ठेवा आता छळ सेवा. आणि सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या. आणि यामध्ये सर्व मी सांगितलं एक प्रकारे व्हिडिओ सांगेल सर्व की काय काय आपण बघणार याच्यामध्ये. आणि बॉयकॉट टू ऑनलाईन एक्झाम, आणि सर्वांनी हॅशटॅग किंवा ट्रेंड चालवा सर्वांनी की बॉयकॉट टू ऑनलाईन एक्झाम इन महाराष्ट्र ग्रुप C सरळ सेवा. आणि नाव देत असताना सरळ सेवा देण्याच्या ऐवजी तुम्ही हे जर नाव दिलं तर गव्हर्नमेंटला जास्त सांगायची गरज पडणार नाही. आता छळ म्हणजे कोणता, तर छळ म्हणजे विद्यार्थ्याचा मानसिक छळ झालेला आहे हा सर्वात पहिला पॉईंट. त्याच्या पण आधी फायनान्शियल झालेला आहे. तुम्हाला सांगतो मी काय झालं आहे, भरपूर सारे विद्यार्थी बाहेर गावावरून अभ्यास करायला असतात, नागपूरमध्ये, पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये. हे सर्व विद्यार्थी आपले रेंट असतील, टिफिन असतील किंवा जे बाकी त्यांचा जो खर्च असेल 5,000 7,000 रुपये जो पण खर्च असेल, हा सर्व खर्च काढायला त्यांना पहिली गोष्ट त्यांची वाट लागून जाते. कारण की ते 1-2 महिन्याचा नाही आहे ना, वर्षानुवर्ष एका वर्षात निघणार नाही, त्या जागा की वर्षानुवर्ष निघत नाही. तलाठी भरती 3-4 वर्षानंतर झालेली आहे. तर जो विद्यार्थी 4-5 वर्षांनी अभ्यास करत आहे, रेंट असेल सर्व गोष्टी जे एक्सपेन्सेस आपलं पूर्ण हे करत आहे, त्यामध्ये तो सर्वात पहिले प्रत्येक महिन्यात 2-3 एक्झाम ज्या निघालेल्या आहे, आता ह्या ज्या निघाल्या होत्या फॉरेस्टच्या, तलाठीच्या, नगर परिषदच्या, जिल्हा परिषदच्या, WRD, WCD, खूप साऱ्या एक्झाम निघालेल्या आहे. प्रत्येक एक्झामची फी 1000 रुपये आहे. तर फायनान्शियल तो संपलेला आहे. तेव्हा पण खूप लोकांनी आवाज उचलला नाही, जाऊ दिलं, हा भरून टाकू नये, पाहू काय करायचं आहे. काही झालं का नाही, आता पण 1000 रुपयाची फी आहे. ठीक आहे, मग आता लोकांना असं वाटलं की 1000 रुपये फी आहे, रिझल्ट लवकर लागेल 15 दिवसात, एक ट्रान्सपरन्सी राहील, CCTV या सर्व गोष्टी राहील. जुलै ऑगस्टमध्ये एक्झाम झाली, जानेवारी होऊन गेलं, अजून सुद्धा एक रिझल्ट लागलेला नाही आहे. जे पण रिझल्ट असेल, न्यायालयीन असेल किंवा जे पण असेल, पण अजूनपर्यंत रिझल्ट लागलेला नाही, फक्त फायनल मेरिट लिस्ट आली आहे. आणि जेव्हा मेरिट लिस्ट दिसली विद्यार्थ्यांना, त्यानंतर तर सर्वात जास्त विद्यार्थी मेंटली त्यांचा छळ झालेला आहे. म्हणजे त्याच्यावर मजाक करण्यात आलेला आहे की तू पैसे दे, तमाशा पहा, पैसा फेकतात, ते बंदर कसे जनरल हे करतात त्या पद्धतीने. तर माझी एकच मागणी आहे, आयोगाला इंटरफेअर यामध्ये केलंच पाहिजे जनरली. आणि सरकारला मी विनंती करेल की सरकारने MPSCला हा पूर्णपणे हक्क दिला पाहिजे. MPSC ऑलरेडी ग्रुप C ची एक्झाम घेत आहे, MPSC ऑलरेडी ग्रुप C ची एक्झाम घेत, क्लर्क टायपिंगची एक्झाम घेत आहे, तर तलाठी घेऊ शकते आरामात. फरक फक्त असा की आपण त्या ठिकाणी स्टँड घेत आहोत का.
आणि आपण बघतो की मी एक व्हिडिओ बघवला शिक्षकासंदर्भातला, ते पण तुम्ही सर्व शिक्षकांना सांगा आपल्या. पण सध्या आपला जो मुद्दा राहील की बाबा हा जो नाव आहे छड सेवा, आता आपण तुम्हाला सांगितलं की फायनान्शियली ते आपला छड झालेलाच आहे. 4-5 एक्झाम झाल्या आणि आता सर्वांना माहिती आहे की आपला रिझल्ट येणार नाही बॉस. अभ्यास किती पण असो आपला रिझल्ट येणार नाही, त्यांना दिसून गेला आहे तलाठीच्या याच्यावरून. आणि फायनान्शियली झाला, एक मेंटली झालेला आहे, झालं ना अजून काय. म्हणजे सध्या आपला जो विद्यार्थी आहे तो मानसिक आणि फायनान्शियली डिप्रेशनमध्ये पूर्णपणे आहे. तर अशा वेळेस आपले शिक्षक असतील किंवा आपले जो पण पूर्ण ग्रुप असेल अशाचा खूप जास्त कामात येतो. आणि या संदर्भात मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्टँड घेणं गरजेचं आहे. आम्ही तर स्टँड घेत आहोत, पण आम्हाला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा. तुमच्या समोर आम्ही राहू. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तो आता बघा, आपण सांगतो की माझी अकॅडमी नागपूरमध्ये सर्वात मोठी आहे, माझी अकॅडमी पुण्याची सर्वात मोठी अकॅडमी आहे, माझ्याकडे एवढे विद्यार्थी आहे, माझ्याकडे एवढे विद्यार्थी आहे. आज दाखवा. आज गरज आहे. आज गरज आहे तुमचे विद्यार्थी किती आहे, तुमचा क्लास किती चांगला आहे. आज गरज आहे महाराष्ट्राला की तुम्ही शिक्षक किती चांगले आहे. कारण शिक्षकाचं काम शिकवणच नसते, विद्यार्थ्यांना घडवणं आहे ना, हा त्याचा एक पार्ट झाला. कारण की आजच्या कंडिशनमध्ये फक्त अभ्यास करून विद्यार्थी पास होणार नाही आहे. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समोर लढायचे. हा एकच पॉईंट झाला, लक्षात ठेवा. 4-5 पॉईंट असे खूप सारे मुद्दे आहे. एक ऑप्टिंग आउटचा विषय आहे, ग्रुप सीचा विषय आहे, स्किल टेस्टचा विषय आहे, प्राधिकरणाचा विषय आहे, डिपार्टमेंट PSIचा विषय आहे, रेशो संदर्भातला. खूप सारे इश्यू असे आहे की आपण त्या ठिकाणी बोलत नाही आहे, आपण सहन करत आहोत. आणि किती दिवस सहन करायचं. सध्या 2024 लागलेला आहे, इलेक्शन आहे. तर आता आपण MPSC विद्यार्थी संविधान शिकून आहे, खूप चांगल्या पद्धतीने संविधान त्याला समजतो. आता इम्प्लिमेंट करायची गरज आलेली आहे. जसं आपण बघतो ना की जर समजा, आणि मग तो सध्या आपल्या हक्कावर आलेला आहे बॉस, सध्या आपल्यावर आलेला आहे. आणि सध्या आपल्याला या संदर्भात स्टँड घेणं गरजेचं आहे. मी सांगतो नेहमी की ज्या पद्धतीने आपले मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यावर आपण न्यायालयात डायरेक्ट जाऊ शकतो कलम 32 नुसार सुप्रीम कोर्टमध्ये, त्या पद्धतीने तिथे रिट्स काढल्या, त्या पद्धतीने सध्या आपल्यावर आलेला आहे की सध्या आपल्या संदर्भात ज्या पण एक्झाम होत आहे, आपल्या संदर्भात जो छळ होत आहे मानसिक आणि फायनान्शियल, हा थांबला पाहिजे. कारण की जर हा थांबला नाही तर समोर असंच राहणार आहे. मला खूप जणांनी मेसेज केले, सर आता अभ्यास करायची इच्छा होत नाही, अभ्यास सोडून देऊ का. अरे आमची शिकवायची इच्छा नाही होऊन राहिली यार. आणि असं नाही किंवा माझ्या क्लासचे विद्यार्थी, तुम्हाला सांगतो मी, माझ्या गायडन्समधले विद्यार्थी एक जिल्ह्यात टॉपर आहे, काही नागपूरमधले चांगल्या स्कोरवर आहे, 180च्या जवळपास स्कोरवर आहेत, 180, 182 वगैरे. असं नाही की रिझल्ट नाही, मी असं बोलत आहे, रिझल्ट आहे. पण त्या ठिकाणी 4-5 लोकांचे चांगले रिझल्ट आहे, बाकीचे पण खूप आहे 170, 180च्या मधात. पण त्यांना पण शाश्वती नाही आहे ना की एवढ्या स्कोर आणल्यासुद्धा तो व्यक्ती लागेल का नाही सांगता येते. कारण की 195च्या वरच 3-4 हजार लोक जनरली आहेत, 3000 लोक, 2000 लोक आहे. जागा समजा 4000 जागा समजून घ्या आहे पूर्ण महाराष्ट्रात. म्हणजे याच्या सर्व गोष्टी झालेल्या आहे. आणि सर्वात मोठा जो दुश्मन जे म्हणू शकतो ना आपण आपल्या विद्यार्थ्यांचा, तो एक शब्द आहे आपला, हा नॉर्मलायझेशन. काय आहे, काय नाटक आहे नॉर्मलायझेशन. मी स्वतः IT इंजिनिअरिंगमध्ये डिग्री केलेली आहे. आम्हाला TCS खूप चांगली कंपनी आहे, पण याच्याने नाव खराब होणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जे चांगलं नाव कमवलेलं आहे त्यांच्या संदर्भात, टाटा संदर्भात आपण बोलू शकत नाही. पण कंपनी जे पण एम्प्लॉई आहे किंवा ज्या पण प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये की नॉर्मलायझेशन काय आहे, की शिफ्ट वाईज आहे, हे आहे ते. मला एक सांगा, टेक्नॉलॉजी कसं सांगू शकते की हा पेपर सोपी, हा पेपर कठीण आहे. या शिफ्टचा पेपर सोपी आहे, या शिफ्टचा पेपर कठीण आहे, कसं सांगू शकता तुम्ही. तुम्ही पेपर बनवलाय म्हणून का, काय बोला तुम्ही. पेपर मराठीचे प्रश्न, इंग्लिशचे प्रश्न, GSचे प्रश्न, मॅथ्स रिजनिंग प्रश्न, काहीतरी शब्दसंग्रह होते, ते शब्दसंग्रह तुम्ही जसे मांडलेले आहे. त्यात एक ग्रामर दिसून राहिलेला नाही. 25 प्रश्नाचे ग्रामरचे प्रश्न होते, त्याच्यामध्ये 25चे 25 शब्दसंग्रह टाकून, त्यातले 20 प्रश्न शब्दसंग्रह टाकून ठेवलेले. म्हणजे जर समजा TCSला जर त्या कंपनीला पेपर जर काढायचा, आता तुम्ही पेपर काढायला आम्हाला सांगायची गरज आहे का, तर मराठी व्याकरणचा अर्थ शब्दसंग्रह नाही होत. मग तुम्ही पेपर पण कोणत्या लेवलनी काढताय. तुम्ही जे सांगताय ना 1000 रुपये घेताय, मी तुम्हाला काय सांगत आहे, असं 1000 रुपये घेताय म्हणून सांगत आहे. आम्ही असे, म्हणजे आमचं असं एक्सपेक्टेशन होतं की 1000 रुपये जर घेताय तर बॉस काहीतरी वेगळं असेल.
कारण की UPSC 100 रुपये घेते ना, UPSC 100 रुपये घेते, MPSC 250-300 रुपये घेते, 350-400 रुपये घेते मॅक्झिमम. ऑफलाईन पेपर ते पण. इथं तर काहीच करायचं नाही आहे. सेम कंपनी आहे, सेम ठिकाणी पेपर होते, फक्त तुम्हाला सॉफ्टवेअर टाकायचं आहे. जास्त वेळ लागत, जास्त पैसे लागत नाही या गोष्टीला. क्वेश्चन ते टाईप करणे किंवा याला जास्त वेळ लागत नाही की तुम्ही करोडो रुपये त्याला दिलेले कंपनीला, कंपनी करोडो रुपये घेत आहे. तर हे जे सर्व, आणि असं नाही की प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, हे 1000 रुपये जे घेतलेले आहे, हा गरीब विद्यार्थ्याचा छळ नाही आहे का? आणि जे 10 लाख लोकांनी पेपर दिलाय त्याला कोणीच असा अमीर नाही आहे, करोडपती नाही आहे की त्याला इथे त्याला म्हणतो ना आपण की यार काही झालं नाही ते इथे काहीतरी करावं, असं काहीच नाही. शेतकऱ्याचा असेल, मजूर असेल किंवा एखादा प्रायव्हेट साधा हातमजुरीवाला व्यक्ती, त्यांचेच विद्यार्थी असं मुलं आहेत सर्व बिचारे. कसं करोडपतीचे पोरं नाही की तलाठी पेपर देणारे. हाऊसवाईफ असतील, प्रेग्नेंट लेडीज होते, खूप सारे लोक आले पेपर द्यायला वेगळ्या पद्धतीने. पण अशा वेळेस जर आपण बघतो की हा बघा, हा खूप मोठा हत्यार आहे, लक्षात ठेवा. त्या कंपनीसाठी कोणाचे मार्क किती वाढवायचे हे डिसाईड करणार आहे. म्हणजे आता झालं असं की आता जेवढा पण एक्झाम झालेला आहे सर्वांना बॉयकॉट केलं पाहिजे. कारण की हे जे प्रोसेस, तुम्ही एका दिवशी पेपर काढून घेऊ शकत नाही, नियंत्रण नाही आहे ना आपल्याकडे. म्हणून मी म्हणतो की ऑफलाईन घ्या. मी तेच सांगतो तुम्हाला की जर समजा आपण ऑफलाईन पेपर घेतले, ऑफलाईन, मी तुम्हाला हेच सांगतो, मी माझं काल पण मी बोललो की ऑफलाईन पेपरच बेस्ट आहे, MPSCच बेस्ट आहे. MPSC घेऊ शकत नाही असं नाहीये. टायपिंगचे 7-8 हजार लोकांची आता जागा भरल्या सर्वांनी बघितल्या. मग या 4,000 जागा भरू शकत नाही का तलाठ्याच्या? ऑफलाईनच आहे ते पण. आणि ट्रान्सपरन्सी, MPSC ट्रान्सपरन्सी कोणी बोलू शकत नाही. जे बोलत त्यांनी सोडून द्यावं, मग त्यांनी त्याला कोणाला विश्वास नाही समजून घ्यायचं, मग त्यांनी आपला प्रायव्हेटच करत राहा. MPSC आहे बॉस, MPSC आहे, ऑफलाईन आहे, एका दिवशी आहे, एका दिवशीच झालं पाहिजे, एकच दिवस पाहिजे, एकाच दिवसात सर्व झालं पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की नाही बाबा 20-25 दिवस आहे, तर 20-25 दिवस जेव्हा एक्झाम झाली तेव्हा हे असंच नाटक राहणार आहे, नॉर्मलायझेशन. जेव्हा त्यांनी मार्क टाकल्यानंतर पहिले मार्क किती ते पण नाही त्या शो केलेले, आधीचे मार्क शो करायला पाहिजे, डायरेक्ट मार्क सांगून दिले. हे असं कसं यार? म्हणजे होत असं आहे की शेवटी एखादा गरीब विद्यार्थी तो आता आम्ही बघत असतोय त्यांची फी भरायची, त्यांची बिचारायची ऐपत नसते पूर्णपणे. त्यांना आम्ही कसं तरी तिथे ऍडजस्ट करतो. वरून जेव्हा जे म्हणतात की सर एवढी फी आहे, त्यांना म्हणतो ठीक आहे बाबा, फी नंतर दे तू, पण पहिले फॉर्म भरायला. फॉर्मची फी जेवढी 1,000 रुपये एक पेपरची फॉर्म, 2-3 फॉर्म 3,000 रुपये. काय करणार तो बिचारा? तो रूममध्ये राहील, एक टाइम जेवण करतात पोरं. म्हणजे जसं बघतो आपण की ह्या अशा याच्यामुळे आधीच तेवढं नव्हतं, आधीच ठीक होतं सर्व, पण ह्याच्या सर्व गोष्टी चालू आहेत. ह्याच्या सर्व गोष्टी नॉर्मलायझेशन, हा जो शब्द आलेला आहे ना, या शब्दावर सर्वांची वाट लावून ठेवलेली आहे. आणि जे मार्क होतं ते तरी ठीक होतं, आणि एखादी शिफ्ट कठीण आहे, सोपे आहे, कसं सांगू शकतो आपण की नाही बाबा हे सोपी आहे, हे कठीण आहे, मग याची मार्क. आणि इतका भयंकर घोळ झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये की संपूर्ण विद्यार्थी मानसिक खचून गेल्या, डिप्रेस झालेला पूर्णपणे. मग अशा वेळेस आपलं काम आहे की जर समजा अशा गोष्टी कंटिन्यू होत असेल आणि या गोष्टी 7-8 महिन्यापासून होत आहे, आपण शांत अजून पण होत आहे, आता तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कसं राहायचं आहे, काय करायचं आहे. आम्ही ठरवलेलं आहे आमच्या नागपूरमध्ये, माझ्या क्लासेस मार्फत जे पण विद्यार्थी होते, जे पण नागपूरमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहे, सर्वांना मी एकत्र करून एक चांगल्या मार्गाने, MPSCचे विद्यार्थी हो, संविधान सर्वाला येते है ना, कायदे माहिती आहे, इतिहास माहिती आहे, बॅकग्राऊंड माझ्या प्रत्येक गोष्टीचा, ते चांगल्या पद्धतीने आंदोलन करू, चांगल्या पद्धतीने, जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही. याच्या आधी पण मी 2014 पासून MPSCच्या याच्यामध्ये आहे, तर पुण्याला होतो, आधी तर पुण्याला पण आंदोलन बघितलं खूप. सध्या सर्वात चांगले जे आंदोलन होतात ते MPSCचे होतात, ना मारझोड, ना जाडपोट, ना काही. आता पण खूप शांतपणे आम्ही करू, पण या मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही हटू नाही, लक्षात ठेवायचं. मग त्या संदर्भात आम्हाला काही पण एकदम चांगल्या पद्धतीने करता येईल. म्हणजे काही होतच नसेल तर मग शेवटी कोर्टात ज्याला परवानगी, म्हणजे पर्याय नाही आपल्याला, मग
पण मला असं वाटतं की, आणि मी एक सांगतो सर्वांना की या मुद्द्याला पॉलिटिकल बनवायची गरज नाही. खूप जण पॉलिटिकल बनवतात या गोष्टीला. मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, अपोजिशन असेल, त्यांचे लीडर असतील, यांना इन्व्हॉल्व करून किंवा यांच्याबद्दल काहीतरी अभद्र शब्द वापरून हे MPSC शिक्षकाला सुद्धा किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा ते कोणी मान्य करणार नाही. जर तुम्ही असं काही गोष्टी केल्या, किंवा समजा मी फोटोज लावून दिला समजून गृहमंत्र्याचा किंवा या गोष्टी, तर तुम्हाला वाटते का त्या गोष्टी खरंच चांगल्या पद्धतीने जाईल म्हणून? ते एक पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पहा, मी तुम्हाला काय म्हटलं, आंदोलन करताना पॉझिटिव्ह करा, असं वाटलं पाहिजे का बस MPSCचं आंदोलन आहे. आणि आपण आता आंदोलन पाहून घेतो, बसा थांबवा, हे करा ते करा, मारजोड, अशा गोष्टी कोणी करायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आहे. सिंपल पद्धतीने आपापल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक शिक्षकाला पकडा, त्यांना सर्व गोष्टी माहिती आहे. शिक्षण तर होतच आहे, वर्षभर शिकवतं. सध्या एक्झाम पण कोणता नाही आहे, 3-4 महिने. तर काही दिवस जर समजा आपण स्टँड घेतला तर 100% आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल. 100% यश मिळेल, लक्षात ठेवायचं. कारण की हे जे छळ सेवा आहे, मी तुम्हाला सांगतो, छळ सेवा, सरळ सेवा तेव्हाच बनेल जेव्हा आपली MPSC ते सर्व गोष्टी करेल. अदरवाईज शेवटपर्यंत आपल्याला याच गोष्टी, आणि तेच मग फॉर्म भरला, सोडत आहोत, झालं, आता काही इच्छा नाही मूळ, पण करणार काय नंतर मग जो आपण. आणि बघा मला एक सकाळी एक फोन आला पुण्यावरून, त्याने खूप छान म्हटलं मला, सर घोटाळे किती पण होऊ द्या, पैसे किती पण देऊ द्या, MPSC माझ्यासाठी लाईफ आहे म्हणे, गव्हर्नमेंट जॉब माझ्यासाठी लाईफ आहे म्हणे, ते भेटल्याशिवाय मी इथून हलणार नाही. विद्यार्थी अशा मेंटॅलिटीने इथे येतात. म्हणजे जे प्रॉपर अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत ना, त्या विद्यार्थ्याला हा पॉईंट समजेल. घोटाळे होऊ द्या, काय होऊ द्या, काय होऊ द्या, तो रडेल, रात्रभर रडेल बिचारा, फ्रस्ट्रेट होईल, पण दुसऱ्या दिवशी लायब्ररीत जाऊन आपला पुन्हा अभ्यास करतो. कारण की का, गव्हर्नमेंट जॉब, ऑफिसर है ना, MPSC हे डोक्यात भरून आहे, लाईफ आहे, मरून जातील पण MPSC सोडणार नाही कधी. असे खूप सारे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये, खूप सारे म्हणजे 90% विद्यार्थी तसे आहेत. 10% असतात बिचारे पहिल्यांदा फॉर्म भरले, त्यांना नाही समजत तेवढं, ते सामर्थ्य ते पण तसे होतात. पण महाराष्ट्रातला विद्यार्थी इतका साधा नाही आहे की बाकी जिल्ह्यात ज्या पद्धतीने चालू आहे की बाबा एखादी कंपनी देऊन दिलं, काहीतरी घोटाळा झालं, आम्ही मान्य करून किंवा हे करू, हे महाराष्ट्रातील विद्यार्थी कदापि हे सहन करणार नाही. आणि आपण येत्या 2-3 दिवसात बघूनच घेऊ की कशा पद्धतीने या गोष्टी होतात. आणि नागपूरमधून मी तुम्हाला सांगत आहे की मला माहीत नाही कोण, मी जसं जास्त व्हिडिओ बघितले नाही, पण मी शिक्षकाला, सर्व शिक्षकांना विनंती पण केली की सर्वांनी व्हिडिओ करावे या संदर्भात. आणि मी सांगत आहे की नागपूरमधून आता कोणी करत आहे की मला माहीत नाही, मग पहिल्यापासून आम्ही नागपूरमधून पहिलं आंदोलन नागपूर चालू करू. आम्ही कोणत्या पद्धतीने, काय पद्धतीने, एक चांगलं मी सांगितलं तुम्हाला की चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. आणि जसं म्हणतो आपण की ज्या मागण्या आपल्याला मागायच्या, मागण्या तुम्हाला सांगितल्या, मागण्या त्याच्यामध्ये सर्वात पहिल्या मागण्या आपल्या या ठेवायच्या, जे पण आपले ऑनलाईन एक्झाम आहे, की या ऑनलाईन एक्झाममध्ये आपण बघू की सर्व ज्या परीक्षा आहे ग्रुप Cच्या वगैरे ज्या आपण सरळ सेवेच्या आहे ते MPSCनेच घेण्यात याव्या. आता MPSC का, यांनी का, आता गव्हर्नमेंट आपल्याला विचारतील तर आपल्याला याचे उत्तर असले पाहिजे विद्यार्थ्यांना. तर आपण थोडंसं समजून घेऊ की ॲक्च्युली जे MPSC जे आहे, MPSC जो कन्सेप्ट आहे MPSCचा किंवा UPSCचा जे आयोगाचा जो आहे तो समजून घेऊ आपण काय आहे त्याच्यामध्ये. जसं आपण बघतो की MPSC जे आहे आपलं आणि हे TCS मार्फत जे पण आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फायदा किती लक्षात ठेवा, समजून घ्या. 350 रुपये घेणार आहे, हे 1000 रुपये घेणार आहे, है ना. एकच दिवस राहील, सर्व एकच राहील काय, एकच सर्व राहील, पेपर पण एकच राहील, दिवस पण एकच राहील आणि परीक्षा पण राहील. या ठिकाणी पेपर जे आहे हे 50+ राहतील एका परीक्षेचे, आणि दिवस जे आहे हे आता जर तलाठी 30 दिवस चालले, समजा 30 दिवस चालले, असं काहीतरी आहे. म्हणजे TCS असं काहीतरी करणार आहे, MPSC अशा पद्धतीने एकच राहणार आहे. या ठिकाणी तुमच्या सर्वात जे सध्या डोक्यात आहे, नॉर्मलायझेशन आहे, मार्क किती पण वाढू शकतात. या ठिकाणी नॉर्मल एक फंडाच नाही आहे. इथे थोडंसं राहते फर्स्ट की सेकंड कीचं, ते चालते फर्स्ट की सेकंड की. आता लोक समजत असेल सर्वांना,
त्याला फर्स्ट की सेकंड की चालून जाते बॉस, हे नाही परवडत. हे नाही, नॉर्मलायझेशन नाही बाबा. फर्स्ट की सेकंड की आम्ही करून घेऊ कसं तरी, नॉर्मलायझेशन नाही, ते सहन नाही होत. इथे जरी आपण ते काहीतरी चुका असेल आपण सांगू शकतो, इथे काय आहे बाबा, चुका सांगून मग काही नाही. म्हणजे शेवटी असं आहे की कंपन्या काय करतात की या मार्फत कोणाला किती मार्क द्यायचे आहे. कंपनी सांगणार आहे की या पेपरचा जो या शीटचा जो पेपर आहे हा कठीण आहे, या शीटचा पेपर सोपी आहे. तुम्हाला मी सांगितले आहे की मला सांगा की आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा असा अभ्यास करतो का हा सोपी आहे हा कठीण आहे, हा टॉपिक सोपी हा कठीण आहे, तर पॉसिबलच नाही. असे खूप सारे असे प्रश्न जे वन लाईन प्रश्न असतात की त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट सांगू शकत नाही ना की हा सोपी आहे. होऊ शकते काय लोकांना तो प्रश्न कठीण असेल. घटनेचा आत्मा कलम नंबर कोणती आहे 32, भाग आहे 3 आपला. विचारायचं रिट्स कोणतं आहे तर आपण सांगून देऊ हॅबेस कॉर्पस, मॅन्डमस, शर्शिओरा, क्यू वॉरंटो, प्रोहिबिशन. पण सरळ सेवाच्या पोराला सांग, हे एमपीसी पोरं सांगू देईल डायरेक्ट काय आहे. तर कोणासाठी कोणता प्रश्न सोपी आहे कोणता प्रश्न कठीण आहे हे कंपनी कसं सांगणार आहे की एखादा प्रश्न सोपे आहे एखादा प्रश्न कठीण, कसं सांगणार आहे. पॉसिबल नाही आहे ना. या गोष्टी पॉसिबलच नाही की एक व्यक्ती सांगू शकतो का पेपर सोपे आहे पेपर कठीण आहे. काही टेक्नॉलॉजी आणि पेपर तर खूपच चांगले बनवले ते सरळ सांगायचं, त्याच्याबद्दल बोलत नाही मी सध्या. आपलं काम आहे सध्या काही आपल्या मागण्या पूर्ण करायचं. यांना आठवा बाबा काय आहे तर इतकं चांगलं नाही होतं विचार, नाव खराब झालेलं आहे पूर्णपणे एका पेपरामुळे, साधं ग्रुप सी मुळे. एमपीएससी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 तिन्ही एक्झाम घेते. ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी. एमपीएससी टीसीएस जनरली ग्रुप सीच्या सध्या एक्झाम घेतात, काही ग्रुप बीच्या एक्झाम घेतो समजा. म्हणजे आता मला सांगा जी संस्था या लेवलच्या एक्झाम घेत आहे ट्रान्सपरन्सी सर्वात चांगली आहे, आपल्याला ऑप्शन आहे. जर समजा तलाठीची एक्झाम कंबाईन ग्रुप सी मध्ये ऍड केली तर काय प्रॉब्लेम आहे. बघ किती चांगलं होईल. प्रत्येक वर्षी पण जागा निघतील. एमपीएससी थोडंसं एक थोडं चांगलं राहते, ते एक साथ नाही आणत. जसं आता एक साथ येऊन गेला 4-5 वर्षाची जागा, प्रत्येक वर्षी मागणी पत्र जात जाईल. म्हणजे बघा किती चांगलं होईल आपल्यासाठी की एमपीएससी प्रत्येक वर्षी या संदर्भात जागा काढत आहे. कंबाईन मध्ये होता, ऑफलाईन होता नाही इम्पॉर्टंट आहे. हे ऑफलाईन आहे बॉस, हे खूप जास्त इम्पॉर्टंट. हे ऑफलाईन आहे. सर्वात समजून गेलं. ऑनलाईन बाबा काही गोष्ट ऑनलाईन पेमेंटच ठीक आहे, हे ऑनलाईन पेपर नाही. हे ऑनलाईन पेमेंट ठीक आहे, ऑनलाईन पेपर ऑनलाईन नाही. पेपर ऑनलाईन पॉसिबलच नाही. तर सध्या तरी नाही. बघा मी तुम्हाला काय म्हटलं, मी स्वतः IT मध्ये आहे, IT मधला व्यक्ती आहे. मी तुम्हाला काय म्हटलं की ऑनलाईन चांगलं आहे, पण ज्या दिवशी आपण कॅपेबल झालो एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात पेपर घ्यायचा त्या दिवशी ऑनलाईन बेस्ट आहे. का बरं सांगतो, जर एका दिवशी पेपर होईल ना ऑनलाईनमध्ये सेंटर बनवतपर्यंत, तर हे नाटकच नाही राहणार आहे ना. आता कोण आपण हे नाटक वापरतो 25 दिवस 57 शिफ्ट काहीतरी आहे, त्या शिफ्टचे पेपर वेगळे, सर्वांच्या गोष्टी वेगळ्या. तर मग तुम्हाला या गोष्टी करायला लागणार आहे, बघायला लागणार आहे. आणि आता ते बघितलं तर 200 पैकी 200च्या वर मार्क, 214 मार्क आहे. काय म्हणजे आता याला फ्रॉड म्हणावं की आता ते कंपनीचं क्रायटेरिया म्हणावं किंवा असं होऊ शकते बा हे म्हणावं. ठीक आहे, ते म्हणून पण टाकलं आपण. मनाला म्हणवलं की चला बाबा आपला अभ्यास कमी आहे, माझे 180 मार्क आहे, मला 190 मार्क आहे, माझं नाही होत आहे. 200 पैकी 214 मार्कवाला होणार आहे. पण तो व्यक्तीचा संबंध आहे का मग कॉम्पिटिटिव्ह एक्झामशी. तो व्यक्ती कोण आहे, त्यातील बाकीच्या एक्झाम दिल्या त्यात त्याला किती मार्क आहे, या पण गोष्टी इम्पॉर्टंट. बरोबर 54 मार्क आहे त्याला, है ना. तर या दोन्ही ठिकाणी बॅलन्स केलं पाहिजे. 54 मार्क आहे, 60 मार्क आहे, 66 मार्क आहे. फॉरेस्ट गार्ड सारखा चिल्लर पेपरमध्ये, मी चिल्लर शब्द वापरतो, खूपच पांचट पेपर होता. त्या पेपरात साधे साधे प्रश्न विचारले होते राजधानीपासून, त्याच्यात 54 मार्क. आणि तलाठीसारख्या कठीण पेपरामध्ये किती मार्क, तर 200च्या वर मार्क, 200 पैकी. बस याच्यामध्ये हे पचण्यासारखं नाही आहे. आम्ही ते पचवून घेऊ 213-14, पण महाराष्ट्रातला कोणता विद्यार्थी हे पचवून घेणार नाही. म्हणून माझी माननीय गृहमंत्र्याला सुद्धा विनंती राहील की आपण याच्यामध्ये लक्ष घालावं. आमच्या मार्फत आम्ही सुद्धा पाठपुरावा करू नागपूरमधून. पण मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यात आपल्या सरकारला वाटलं पाहिजे की विद्यार्थ्यांसंदर्भात खूप भयंकर इश्यू चालू आहे आणि त्यांनी लवकरात लवकर याला मार्गी लावावं.
2024चं पण आहे, असं नाही बा इलेक्शन येऊन त्यांना आपल्याला त्रास द्यायचा आहे. पण हा त्रास आपल्याला खूप जास्त होत आहे. लोकशाही आहे. लोकशाही असल्यानंतर आपल्याला जो त्रास होत आहे ते त्यांना सुद्धा सहन करावं लागेल, गव्हर्नमेंट कोणती पण असो मग. आणि शेवटी शिक्षकाचं काम पण तेच आहे की फक्त शिकवण्याचं आमचं काम नाही. मी सांगितलं फक्त शिकवण्याचं आमचं काम नाही आहे. विद्यार्थ्याला पूर्णपणे घडवा लागेल. आणि आजच्या कंडिशनमध्ये फक्त शिकवून विद्यार्थी पास होत नाही. आजकाल ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायला लागत आहे. ऑप्टिंग आउट करायला लागत आहे, बाकीच्या गोष्टी करायला लागत आहे. म्हणजे शेवटी होत असं आहे की तुम्हाला आंदोलनावरच यावं लागत आहे. आणि आय होप सर्वांना हे समजलं असेल. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये एक पॉझिटिव्ह वेने, पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं, पॉझिटिव्ह वेने चांगल्या पद्धतीने आपल्याकडे जे पण आपले लोकप्रतिनिधी त्यांना सांगा, चांगल्या पद्धतीने सांगा त्यांना अशा गोष्टी ते सर्व आपली कामं करतीलच, करावंच लागेल त्यांना. हे लक्षात ठेवायचं, त्यांना करावंच लागेल. त्यानंतर धमक्या द्यायच्या ना कोणाला, त्यांना करावं लागेल. म्हणजे काय की त्यांचे दायित्व, त्यांचे काम आहे. त्याने तुम्ही हे पॉईंट सांगितले तर कोणाला पटणार नाही आहे. खूप सारे रुलिंग पार्टीमध्ये सुद्धा सर म्हणतील की बाबा हे चुकीचं आहे 100%. ज्या गोष्टी चुकीच्या त्या गोष्टी चुकीच्या आहेच. तर जर सर्व गोष्टी आपण माननीय उपमुख्य सांगितलं, संघगृहामध्ये सांगितलं, तर या संदर्भात ते 100% लक्ष घालतील. आम्ही पण इथून प्रयत्न करत आहोत आणि करू लवकरात लवकर या गोष्टी. उद्यापासून ज्या पण गोष्टी चालू करायच्या आहेत. खूप साऱ्या गोष्टी अशा समोर यायच्या होत्या. आता मार्ग समोर आलेला आहे. अजून बघू काय काय समोर होते सेंटरच्या. तेव्हा मी ते पण सांगता की यांचे जे पण घोटाळे वाटत आहे, CCTV फुटेज सर्व असतात, 1000 रुपये घेतल्या, सर्व गोष्टी या कंपनीवरच ब्लेम आहे. लक्षात ठेवा. आज कंपनी लवकरात लवकर PC घेऊन किंवा त्यांनी काहीतरी पद्धतीने सांगावं की कशा पद्धतीने काय काय झालेलं आहे. अदरवाईज महाराष्ट्रातील विद्यार्थी संपूर्ण आक्रोशमध्ये आहे आणि डिप्रेशनमध्ये सुद्धा सोबतच आहे की यार करावं तर काय करावं, कोणाला हे दाद मागावी आता. तर आय होप सर्व समजलं असेल. सर्वांनी आपला जो पुन्हा एकदा मी सांगत आहे की आपला जो मुद्दा आहे पूर्णपणे हा मुद्दा सर्वांना बघायचा आहे. आणि आपला एक सर्वांना एक सांगायचं आहे, एक परीक्षा, एक पेपर, एक दिवस. छळ सेवा सरळ सेवा तेव्हाच बनेल जेव्हा ती छळ सेवा MPSC मार्फत घेतली जाईल आणि त्या दिवशी ते काय होऊन जाईल सरळ सेवा. आणि सर्व परीक्षा MPSC मार्फतच घेण्यात याव्या आता. त्याची ट्रान्सपरन्सी सर्वात बेस्ट आहे. आणि बॉयकॉट टू ऑनलाईन एक्झाम, ऑनलाईन एक्झाम बॉयकॉट तोपर्यंत जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एका दिवशी तुम्ही एक्झाम घेऊ शकत नाही तोचपर्यंत. आम्ही विरोध नाही करत आहे, पण या गोष्टी समोरची नीड आहे, गरज. पण नॉर्मलायझेशन तेव्हाच होते जेव्हा एका दिवशी पेपर होत नाही. म्हणून एक सोल्युशन आहे की तुम्ही सेंटर बनवून घ्या महाराष्ट्रामध्ये 1-2 वर्षामध्ये आणि नंतर ऑनलाईन घेऊ शकता एका दिवशी एक पेपर, पण प्रॉब्लेम नाही आम्हाला. तर एक चांगल्या पद्धतीने आपला मुद्दा जनरली राहील. अजून मी शिक्षकासंदर्भात व्हिडिओ बनवला तो सुद्धा व्हिडिओ बघा. प्रत्येकाने आपल्या शिक्षकाला सांगा, मास्तर व्हिडिओ बनव आमच्यासाठी, आपण पैसे भरलेले आहे. आता मास्टरचं पण आमचं पण काम आहे, शिक्षकाचं सुद्धा काम आहे की विद्यार्थ्यांसंदर्भात मोबदला द्यावा. आणि हा सर्वात इम्पॉर्टंट आहे आज. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.